Hello everyone, welcome back to the session Financial Market. To be continued with chapter number 5, Capital Market. In previous lecture, we have discussed about evolution or reforms and development in capital market. Today, we are going to discuss about intermediaries, participant, players in capital market. There are 5 main participants in capital market. The first one, stock exchange. Stock exchange is an exchange where buying and selling of stock, also called as shares, bonds, earn and other securities take place with the help of various intermediaries such as brokers and traders. स्टॉक एक्सचेंज कशाला म्हणतात? स्टॉक एक्सचेंज हे असं एक्सचेंज आहे ज्या ठिकाणी स्टॉकची खरेदी विक्री होते. आता स्टॉक म्हणजे काय? त्याला शेअर्स असं म्हणतात किंवा बॉन्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजची खरेदी विक्री होते विथ हेल्प ऑफ अदर इंटरमिडियरीज, म्हणजे त्यातला आणि इतर मध्यस्थ असतात जसे की ब्रोकर्स असतील, ट्रेडर्स असतील इत्यादी. Only listed securities can be traded on stock exchange. It is common platform where various equity and debt securities are bought and sold. बघा, स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या शेअर्सचं लिस्टिंग झालेलं आहे त्याच शेअर्सचं ची खरेदी विक्री होते. आणि स्टॉक एक्सचेंज हे एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी इक्विटी आणि डेब्ट सिक्युरिटीज ची खरेदी विक्री केली जाते. The next participant, merchant banker. As per the SEBI rules, a merchant banker refers to any person who is engaged in business of issue management, either by making arrangement regarding buying and selling or subscribing to the securities or acting as manager consultant or rendering corporate advisory services in relation to such issue management. बघा, मर्चंट बँकर सेबीच्या नियमानुसार मर्चंट बँकर कोणीही व्यक्ती असू शकतो हु इज एंगेज इन बिझनेस ऑफ इश्यू मॅनेजमेंट. कंपनीचे शेअर्स इश्यू करायचे असतात, त्यातनं फंड रेज करायचा असतो, त्याचं व्यवस्थापन करणारे कोणताही व्यक्ती किंवा इन्स्टिट्यूशन म्हणजे मर्चंट बँकर. आता इश्यू मॅनेजमेंट म्हणजे काय करतात? मेकिंग अरेंजमेंट रिगार्डिंग बाईंग, सेलिंग, subscribing to the securities, acting as a manager consultant, rendering corporate advisory services in relation to such issue management. ह्या सगळ्या गोष्टी मर्चंट बँकर करत असतो. मर्चंट बँकर act as a intermediary between company and investors and are an important part of making issue process successful. लक्षात घ्या, कंपनी आणि इन्व्हेस्टर्स यांच्या मधला मध्यस्थ म्हणून मर्चंट बँकर काम करतं आणि आर एन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मेकिंग इश्यू प्रोसेस सक्सेसफुल. याचा अर्थ इश्यू प्रोसेस यशस्वी करण्याचा महत्वाचा भाग कोण आहे? मर्चंट बँकर. द नेक्स्ट वन इज अंडररायटर्स. Underwriters are any individual or institution, usually an investment bank, who undertake the risk of company in process of new issue of shares. बघा, मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला अंडररायटर म्हणजे कोण ते सांगितलं होतं. इथे आता त्यांनी डिटेलमध्ये दिलंय की अंडररायटर आर इंडिव्हिज्युअल ऑर इन्स्टिट्यूशन्स, युजली अन इन्व्हेस्टमेंट बँक. लक्षात घ्या, अंडररायटर व्यक्ती असू शकते, संस्था असू शकते. नेहमी कोण असते? इन्व्हेस्टमेंट बँक असते. हु अंडरटेक सिक्युरिटीज ऑफ इश्युइंग कंपनी. कंपनी इश्युइंग कंपनी ज्या सिक्युरिटीज इश्यू करत आहे त्या अंडरटेक करायचं काम ह्या करतात. इन द प्रोसेस ऑफ न्यू इश्यू ऑफ शेअर्स, हु अंडरटेक द रिस्क ऑफ द कंपनी. कंपनीची रिस्क जी आहे इन प्रोसेस ऑफ इश्यू न्यू इश्यू ऑफ शेअर्स,
ती रिस्क अंडरटेक करायचं काम अंडररायटर करतात. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादी कंपनी न्यू इश्यू करते त्यावेळेला त्या कंपनीला गॅरंटी नसते की तिचे सर्व शेअर्स जे आहेत त्या सर्व शेअर्स विकले जातील याविषयी गॅरंटी नसते आणि अशा परिस्थितीत अंडररायटर कंपनीला मदत करतात. In the process of initial public offer, underwriter is in the form of investment bank. लक्षात घ्या, इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा ज्या वेळेला शेअर्स विकले जातात त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतात. त्यावेळेला अंडररायटर इज in form of investment bank first buy and underwrite the securities of issuing company and then sell these in the market. इनिशियल पब्लिक ऑफरच्या काळात ह्या इन्व्हेस्टमेंट बँक ज्या अंडररायटर म्हणून काम करत असतात त्या एकतर स्वतः खरेदी करतात किंवा सिक्युरिटीज अंडरराईट करतात आणि नंतर त्या विकतात मार्केटमध्ये. This ensures that issuer of the security can raise the full amount of capital while underwriters earn premium in return for the services. लक्षात घ्या, अंडररायटिंग मुळे काय होतं की इश्युअर ऑफ द सिक्युरिटी इश्यू करणारे जे आहेत दे कॅन रेज फुल अमाउंट ऑफ कॅपिटल. अंडररायटर मुळे ते पूर्ण कॅपिटल रेज करू शकतात. व्हाईल अंडररायटर अर्न प्रीमियम इन रिटर्न. अंडररायटर्स जे असतात त्यांना रिटर्न मध्ये प्रीमियम कंपनी इश्यू करते फॉर द सर्व्हिस. कारण ते सर्व्हिस कंपनीला प्रोव्हाइड करतात, शेअर्स विकून देण्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्या बदल्यात कंपनी त्यांना प्रीमियम देते, रिटर्न मध्ये प्रीमियम देते. Investors benefit a lot from underwriting process as information provided by underwriting agency can help them to take a more informed buying decisions. अंडररायटर्सची मदत इन्व्हेस्टर्सना सुद्धा होते, गुंतवणूकदारांना सुद्धा त्यांची मदत होते. कारण underwriting process as the information provided by underwriting agency ह्या न्यू इश्यू विषयी जी माहिती देते त्या माहितीच्या आधारे मोर इन्फॉर्म बाईंग डिसिजन इन्व्हेस्टर्स घेऊ शकतात, कारण त्यांना माहिती या अंडररायटर्स कडनं मिळते. फॉर एक्झाम्पल, इफ कंपनी ABC शेअर्स had a public offering price of ₹10 per share, ABC company might only receive 9 per share if the underwriter take 1 per share as fees. बघा, मगाशी जे आपण म्हटलं होतं की अंडररायटर जे आहेत दे अर्न प्रीमियम इन रिटर्न. तर जर ABC कंपनी पब्लिक ऑफर करत आहे, ₹10 एका शेअरची किंमत आहे आणि समजा अंडररायटर्सनी त्या कंपनीचे शेअर्स अंडरराईट केलेले असतील तर ABC कंपनीला फक्त ₹9 मिळतात आणि अंडररायटर जे आहेत त्यांना ₹1 ऍज अ फी म्हणून मिळते. The ₹1 spread compensate the underwriter for 3 things: negotiating, managing offering, assuming the risk of buying securities if nobody else will, and managing the sale of shares. लक्षात घ्या, ₹1 जो प्रत्येक शेअर मागे मिळतो अंडररायटर्सना तो स्प्रेड म्हणजे फायदा आहे अंडररायटर्सना. कशा बदल्यात? तर 3 गोष्टी. एक तर नेगोशिएटिंग, ते चर्चा करतात, माहितीची देवाणघेवाण करतात. मॅनेजिंग ऑफरिंग, शेअर्स ऑफर जे केले जातात, इश्यू केले जातात त्याचं मॅनेजमेंट ते करतात. ॲज्युमिंग द रिस्क ऑफ बाईंग सिक्युरिटीज इफ नोबडी एल्स विल, अँड मॅनेजिंग द सेल ऑफ द शेअर्स. बघा, जर कोणी शेअर्स विकत घेतले नाहीत तर ते शेअर्स अंडररायटर्स विकत घेतात आणि त्यामुळे त्यामध्ये असलेली रिस्क ॲज्युम करतात आणि ती रिस्क ते घेतात म्हणून त्यांना ₹1 प्रत्येक शेअर मागे मिळतो. आणि मॅनेजिंग सेल ऑफ द शेअर्स विक्रीचे व्यवस्थापन हे अंडररायटर्स करतात. FII,
foreign institutional investors. FII who invest their fund or certain amount of money in Indian market or in the asset of any other country. FII foreign institutional investors जे त्यांचा फंड किंवा काही पैसे इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात इन ॲसेट ऑफ एनी अदर कंट्री किंवा दुसऱ्या कोणत्याही देशाच्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. When such investors buy securities in market, the market tend to move upward, and when they start selling their securities, market trend starts going downwards. लक्षात घ्या, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ज्या वेळेला मार्केटमध्ये येतात, म्हणजे सपोज परदेशातल्या कंपन्या फॉर FII आहेत, इंडियन शेअर मार्केटमध्ये येतात आणि भारतीय शेअर्स खरेदी करतात, त्यावेळेला साहजिकच आहेत शेअर्सचे दर वाढतात. शेअर्सचे दर वाढण्यामागचं कारण असतं की यांची जी इन्व्हेस्टमेंट असते ती मिलियनमध्ये असते. त्यामुळे शेअर्सचा डिमांड वाढतो आणि शेअर्सचा जो मार्केट व्हॅल्यू आहे ती डिमांड आणि सप्लायवरच अवलंबून असते. ह्या FII ने इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागल्यानंतर शेअर्सची किंमत वाढते. बट व्हेन दे स्टार्ट सेलिंग देअर इन्व्हेस्टमेंट सेक्युरिटीज, ज्या वेळेला FII त्यांच्या सेक्युरिटीज विकायला सुरुवात करतात, ट्रेंड स्टार्ट्स गोइंग डाऊनवर्ड, शेअर्सच्या किमती उतरत जातात. Market regulators, SEBI has over 1,450 foreign institutional investors registered with it. लक्षात घ्या, सेबी कडे 1450 FII चे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. The last participant in Indian capital market is credit rating agencies. A credit rating agency is an independent company that evaluate the financial condition and creditworthiness of the issuers of the debt instrument or of the debt instruments. क्रेडिट रेटिंग एजन्सी ही एक स्वतंत्र कंपनी आहे जी काय करते, इव्हॅल्युएट द फायनान्शियल कंडिशन अँड क्रेडिट वर्दीनेस ऑफ द इश्युअर्स ऑफ द डेप्ट इन्स्ट्रुमेंट. ज्या वेळेला एखादी कंपनी डेप्ट इन्स्ट्रुमेंट इश्यू करते, त्या कंपनीची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, त्या कंपनीची क्रेडिट वर्दीनेस कशी आहे, याचं इव्हॅल्युएशन करायचं काम जी एजन्सी करते तिला क्रेडिट रेटिंग एजन्सी असं म्हणतात. आफ्टर इव्हॅल्युएशन इट असाइन अ क्रेडिट रेटिंग टू द इश्युअर बेस्ड ऑन इट्स ॲबिलिटी टू मेक डेट पेमेंट. हे इव्हॅल्युएशन केल्यानंतर ही एजन्सी इश्युअर जी आहे त्याला क्रेडिट देते, क्रेडिट रेट देते, म्हणजे A, B, C असं क्रेडिट रेटिंग देते. कशावरून? ऑन इट्स ॲबिलिटी टू मेक डेप्ट पेमेंट, म्हणजे जे डेप्ट इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून फंड रेस केला जातो तो डेप्ट कंपनी किती पे करू शकते त्याच्या क्षमतेवर त्याचं रेटिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल, क्रिसिल, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड, हेडक्वार्टर मुंबई. केअर, क्रेडिट अनालिसिस अँड रिसर्च, हेडक्वार्टर मुंबई. ICRA, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी, हेडक्वार्टर गुरगाव, इंडिया. FITCH, dual headquarter in New York, USA and London, UK. लक्षात घ्या, FITCH ही जी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांची 2 हेडक्वार्टर्स आहेत, एक अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला आणि इंग्लंडमध्ये लंडन. आर सम ऑफ द क्रेडिट रेटिंग एजन्सीज. So student, today we have discussed about main participant in capital markets such as stock exchange, merchant bankers, underwriter, foreign institutional investors and credit rating agencies. In next lecture, we will discuss about regulators of capital market and debt market in India. Till then, thank you, have a good day and happy learning to you.